नमस्कार मित्रांनो, मी उमाकांत निकम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की बापू जुळ्या भावाचं सोंग घेऊन येतो आणि मोन्या किती चतुराईने त्याला पकडतो. तर आता मित्रांनो, मोन्याने बापूला पकडलेलं आहे आणि आता मोन्या बापूला एकच मागणी करतोय बापूकडे की बापू तू आता माझं एकतर लग्नाचं काम कर, नाहीतर माझे पैसे माघारी दे. आता मित्रांनो, बापूकडे आता फक्त दोनच मार्ग आहेत, एक तर मोन्याचे पैसे माघारी द्यायचे, नाहीतर मोन्याला पोरगी बघून द्यायची. तर आता बापू करणार काय? बापू काय करणार आता? तर मित्रांनो, ही जर धमाल तुम्हाला बघायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. चला मित्रांनो, बघू काय धमाल होते ते. चला. हायला मोन्या झोपेत सुद्धा त्रास देतोय. झोपून पण द्याय ना. त्याच्या पैशाचं टेन्शन आहे मला. मोन्याकडून पैसे घेतलं, रेडा आणला, मला माहीत गाबरीचा धंदा करावा. तो रेडा असा बिनकामाचा निघलाय. तो रेडा काय काम करीना आणि माहीत काय गाभण राहीना. कसे पैसे मिळायचे आणि मी कसं पैसे लोकांचे देणार? त्या समेताच्या आईला त्याला फोन केला, तो अजून येतोय. अशी माणसं भेटतात मला बिनकामाची सगळी. सामे येतात आणि तो रेडाच असतात बिनकामाचा. घ्या, रेड्याचं नाव घेतलं आणि साम्याचा फोन आला. अरे काय अरे हा मोबाईल पण तसलाच बिनकामाचा, साम्यासारखा आणि त्या रेड्यासारखा. अरे हॅलो, हा हा बापूच बोलतोय. अरे काय साम्या, तुला 1.5 तासापूर्वी म्हणलं होतं इरीवरती ये बसायला इकडं. काय माहिती तुझ्याकडं? हा तू आत्ताच येतो, एक झोप झाली माझी. इरी थोडी टाकायची वेळ आली माझ्या. ये पटकन ये. काय लागा तुम्हाला वाट बघायला होती तू? हा ये, इरीच्या माळावे मी तर ये. हा चला, साम्यास पर्यंत ना पडी मारावी. काय या मासा झोपून द्याय ना. अरे बापू, असला असला शिकतोय. बरं झालं का दुपारी शिकला. सकाळ सकाळ शिकला असता सगळं गाव जागा झालं असतं तुझ्या शिकण्याने. अरे माझं शिकण्याचंच आहे, लहानपणापासून तसंच आहे माझं शिकणं. पण माझ्या शिकण्याचं जाऊ दे. बरं झालं तू आला. माझं लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. बोल ना. काय बापू लागा, तुझं तर लय भारी आहे बघ. एवढ्या गार गार हवेला एकदम व्यवस्थित झोपत असते बघ तुझं. काय नसतंय सध्या त्याचं. इथं तर चुकतंय, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे बापू अरे सम्या, तुला काय सांगू, तुला वाटतंय तसं नाही. माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आहे, डोक्यात मुंग्या मुंग्या आल्यासारख्या झालेल्या आहेत. इतकं टेन्शन आहे माझ्या डोक्याला, माहिती आहे का? अरे ते बापू ती काय नवीन आहे माझ्यासाठी. तू बघावं तेव्हा नुसता टेन्शन मध्येच असतो. 12 महिने 24 तास तू टेन्शन मध्येच असणार. आणि त्याच्यात तुला टेन्शन आलं की तू मला फोन करणार. बरोबर आहे ते. पण अरे काय सांगू सम्या तुला, माझ्या कुंडलीतच गोळ आहे. ती कुंडली बनवणारा बा म्हणत मला एक दिवशी भेटायला पाहिजे. पण मी आणि तो आहे. अरे बापू, तुझी कुंडलीच नाही, तू बी लय खतरनाक आहे बघ. आता मी काय केलंय आणि काय केलंय म्हणजे तुला त्याविषयीच सांगितलेलं कसं वागायचं मोन्यासमोर. तू कसं वागला, शेवटी करायचं तीच केलं ना. आणि सापडला ना मोन्याला परत. सापडलं? तुला कोणी सांगितलं? अरे मला काय, अख्ख्या गावाला कळलंय तू काय केलंय ती. काय बोलतो? हा बरं साम्या, झालं गेलं की ते गंगेला मिळाले. पण मी माझं एक काम करणार, एवढेच माझी मदत करेल. आता कसली मदत करायची तुला? अरे ते मोन्या आहे ना, मोन्या त्याचं मी घेतले पैसे का की लग्न जमावण्यासाठी. पण आता त्यासाठी एखादी मुलगी बघायला पाहिजे. एखादी मुलगी बिलगी लग्नाची असतं बघ ना तुझ्याकडं. माझ्याकडं हां, अरे बाई तुझ्या कोण ओळखीची वगैरे असेल तर पाहून बघ. बघतो थांब जरा. हां बघ, तेवढं काम करू बाबा. आठवू दे मला. माझा एक मित्र आहे, मी त्याला बघतो. त्याकडे कुठली पोरगी आहे का बघतो. अंग अशी आता कशी गाडी लाईनवर आली. बघ बघ फोन लागतो. लागला का? लागला. अरे होत. मी बोल की रे, काय म्हणतोय? हा अरे एक काम होतं तुझ्याकडं.
हां, कामावनं लक्षात आलं. भावाला पोरगी बघायचं चाललंय. तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये एखादी पोरगी असली तर बघ की. काय आता केस केस काय काय म्हणला? ठीक आहे ठीक आहे, करतो तुला नंतर फोन. बरं बरं चालतंय. बघ तेवढं पोरीचं बघ आणि सांग मला काय होतंय का. हो. सम्या झालं काम झालं आपलं. आता कशाचं काय, तोच त्या भावाला पोरगी बघतोय. मग तो पोरगी बघतो ना आपण पोरगी बघतोय. असाच मेळ राहायचा का आपला आता? आता असं चालायचं. मग आता काय करायचं सम्या आता आपण? थांब जरा, मी अजून फोन लावून बघतो. कशाला फोन करतो? तुझे कॉन्टॅक्ट राहू दे त्याचे. हे कॉन्टॅक्ट बघण्याचं आपले अख्खे दिवस जायचे. त्याला दुसरंच काहीतरी बघायला लागणार आहे आपल्याला. आता सम्या सांग आता करायचं काय आपण? काय करायचं म्हणजे तू बळ करायचं ना आम्ही निसतारायचं. हे तुझं तू बघ काय करायचं. पण एक सांग मला, तू त्या मोनीचे पैसे घेऊन केलं काय? अरे त्या पैशाचा म्हणलं काहीतरी बिझनेस करावा म्हणून एक रेडा विकत आणला. म्हणलं म्हैस लागवडीचा तेवढा धंदा चालू आहे. एका म्हशी मागे 400 रुपये तरी मिळते. पण कशाचं काय, तो रेडा निघाला बिनकामाचा. का? अरे तो रेडा काय करतो, म्हशी बघितले की 4 कोस लांब पळून जातोय. काय कामाचा नाही तो रेडा. उगा मी ते उगाच ते काय ते रेडा घेऊन पस्तावलेलं आहे. तू काय बसला इथं विहिरीच्या कडेला? हा काय चाललंय? काय नवीन बांधगडी तयार करताय का काय? काय भानगड बिनगड नाही. ये आपलं ये ना तसं ते बस ये बस. आणि बसत नाही, काय चाललंय सांगू देत, कळू देत मला. अरे सगळं सगळं सांगतो ना, बस खाली बसतो काय व्यवस्थित. नाही असं बोला तर, काय काय नवीन उद्योग धंदे तुमचे काय चाललेत, काहीतरी समज होतं मला, काहीतरी करताय तुम्ही दोघं. हा. काय गडबड नाही ना आता? बरं एक सांग, एखादी नवरी मुलगी असली तर बघ ना बाबा. कोणाला? तुला? अरे ह्या वयात 2-2 लग्न करतोय हा? अरे मला कशाला, एक आहे तेच मला नको नको झालेले. मग? एक माझा मित्र आहे त्याच्यासाठी मुलगी पाहतोय आपण. असली तर बघणार एखादी मुलगी. पोरगी पोरगी हा एक पोरगी आहे. हा. सकाळी पेपरात बघितली ती. पेपरात जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीत आहे ना एक पोरगीचा आहे, पण 8 आहे त्यांची. काय 8 अशी आहे की त्या तुम्हाला बघा जमल का? कारण का त्या पोरीला आहे ना सगळ्या त्यांच्या घराला तो जो मुलगा आहे ना घर जावे पाहिजे. घर जावाय ना आता मी हे नाही जमणार ना. का? काय झालं ना? अरे जो नवरदेव मुलगा आहे ना त्याचा बाप आहे मान्य करणार नाही. तो बाप काय करेन पहिला मला कापीन आणि त्याला हळद कुकू लावून अख्ख्या गावात फिरवीन. हे काय जमणार नाही. तो दुसरं बघ. तो असं कर, तुझ्या दुसऱ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असं ना तर बघ ना, असं तर दुसरीकडे कुठेतरी. दुसरा बघतो मी. नाथा काय ना काहीतरी करायला लागणार आहे बाबा. पोरगी कसल्या परिस्थितीत नवरी मुलगी भेटलीच पाहिजे. आणि लय डोक्याला ताप झालेला आहे माझ्या. कुठं ना कुठं तरी मुलगी बघ, नवरी मुलगी शोध बाबा. बघ काय असं कुठं तर बघ तेवढं. पोरगी हा माझा एक मित्र आहे, हा त्याला फोन लावतो. कारण ते नाते पोरीच बघतो त्यांच्या पोरात तिथं. त्याला विचारतो, फोन करतो पहिला. हा लाव 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 फोन लाव लगेच. हॅलो. हा बोल की ना आता. अरे तू तुझ्या त्या नातेवाईकल्या तिथं पोरी पाहत होता ना रे? हा अरे ते चाललं होतं त्या पाहुण्याच्या मुलीचं, पाहिली का पोरगी? जुळलं? पण नाही जुळलं बघ अजून. नाही? कसं काय? अरे ते मंगळ आहे ना तिला. हा का? अरे मग बघ तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण असेल तर. बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. भेटू आपण संध्याकाळी. तुला फोन करतो मग मी. ठीक आहे ठीक आहे. हा चाल, भेटू संध्याकाळी भेटू. चाल ठेव ठेव. ओके. आता काय झालं? आपू एक पोरगी आहे आणि एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे? त्या पोरीला मंगळ आहे. अरे मंगळ असू शनी असू मुलगी तर आहे ना. हा पोरगी आहे. हा तू ते पुढं पुढं लगेच ते कॉन्टॅक्ट चालू कर आपलं. मग आपल्याला मुलगी पाहिजे. बरं ठीक आहे. संध्याकाळी मित्राला भेटतो आणि तुला काय असेल ते सूक्ष्म लावतो. लाव कामाला असं कर, तुझ्या मित्राला फोन कर आणि काय असेल ते बोलून टाक. म्हणजे आपण ते बघा बघीचा कार्यक्रम करून आणि ते सगळं उरकूनच टाकू. देऊ बार उडून आपण एकदा. ठीक आहे चालेल. मी तुम्हाला संध्याकाळी फोन करतो. त्याला भेटतो संध्याकाळी फोन करतो. चालतंय ओके. संध्याकाळी नक्की फोन कर पण. ठीक आहे चालेल. तेवढं विसरू नको. आणि ते हा, सगळं ते संध्याकाळी. आता तुझ्या हवाली केलेले मी. ठीक आहे, ठीक आहे, झालं पाहिजे. हो हो ठीक आहे. बघितलं मित्रांनो, बापू किती उलाढाली करतो ते. आता बघा मित्रांनो, मोन्याकडून लग्न जमवतो म्हणून घेतलेल्या पैशानं बापूनं रेडा विकत आणलाय. हे बापूचं काम नेहमी मित्रांनो असंच असते. काहीतरी सगळ्या गावापेक्षा वेगळं. आता मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की नाथानं जे स्थळ सूचित केलेलं आहे बापूला, की एक मुलगी आहे, तिला मंगळ आहे, तरी पण बापू तयार झाला आहे. यावर कसलीही असो, मंगळ असो शनी असो, मोन्यासंग लग्न जुळवून देऊ आणि ते मोन्याचा प्रश्न आपल्या मार्गी लावू. आता मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायचं आहे की काय धमाल होणार आहे. मोन्याचं लग्न जमणार आहे का नाही जमणार आहे. तर नक्की काय धमाल होणार आहे हे बघायचं जर असेल तर तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे कसं पुढचा व्हिडिओ तुम्हाला न चुकता बघायला भेटेल.
तर मित्रांनो परत भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.